इट्स अ टाइम गाईज. तर हा व्हिडिओ मुलींसाठी आहे, सगळ्या मुलींसाठी नाहीये, काही काही मुलींसाठी आहे. तर उगीच मी नाही जशी करू नका, बुक्की टाकीन. बुक्की टाकीन. काही काही मुली आहेत ना, त्या एकाच टाइमला 5 जणांसोबत रिलेशनशिप मध्ये असतात. त्यांना हवं असतं बेंचिंग, कॅज्युअल, सिच्युएशनशिप आणि बायोमध्ये लिहिलेलं असतं कृष्णा सदा सहायते. ए मूर्ख, देवाला घाबर जरा, देवाला घाबर. पहिली गोष्ट तर म्हणजे वासुदेव संकटाच्या काळात मदतीला येतात. तू ऑलरेडी 5 जणांच्या आयुष्यात संकटात टाकलेत. श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितलंय की कर्म करत राहा, फळाची अपेक्षा ठेवू नका. ह्या मुलींचं वेगळंच चाललंय. डेट करत राहा, सिरियसची अपेक्षा ठेवू नका. एक तो काळ होता जेव्हा महाभारतामध्ये एका स्त्रीच्या केसांमुळे आणि अपमान झाला म्हणून महायुद्ध झालं होतं. आणि एक आजचा काळ आहे जिथे ह्या मुलींच्या जर ब्लॉक लिस्ट चेक केलं ना, तर 2 जिल्ह्यांमध्ये दंगल होईल, दंगल. यांना पोरांनी शर्ट दिले, हुडी दिली, प्रेम, टाइम, लॉयल्टी सगळं दिलं, तरी पण ब्रेकअप करणार आणि म्हणणार की एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अ रिझन. मारीन ना मी, मारीन. अजून पण सांगतोय, सुधरा. कुठली पण रील बघायची, त्याच्यावर इन्फ्लुएन्स व्हायचं आणि बायामध्ये टाकायचं कृष्णा सदा सहायते. मारीन. तुम्हाला जर लॉयल्टी द्यायला जमत नसेल ना, तर त्या बायामध्ये ठेवू नका. एका मुलाला जर तुम्ही प्रॉमिस करताय की बाबा तुझ्यासोबत आयुष्यभर राहील, तर राहा, काहीही होऊ द्या, राहा. कारण कृष्णाने पण त्याच्या मावशीला प्रॉमिस केलं होतं की तुझा मुलगा जोपर्यंत 100वी चूक करणार नाही तोपर्यंत मी त्याला मारणार नाही. तरी सुद्धा त्याच्या मावशीचा मुलगा श्रीकृष्णाची इन्सल्ट करत राहिला आणि जेव्हा त्यांनी 100वी चूक केली तेव्हा श्रीकृष्णाने त्याला मारलंय. आणि जर त्या मावशीच्या मुलाचं नाव जर या मुलीनं विचारलं ना, तर पॅनिक अटॅक येईल त्यांना, पॅनिक. त्यांना काही माहिती नसणार आहे, फक्त कृष्ण सदा सहायते एवढंच माहिती. महाभारतातलं काही यांना काही श्रीकृष्णाबद्दल काही माहित नसतं, फक्त कृष्ण सदा सहायते. शिशुपाल नाव होतं त्याचं. कृष्ण सदा सहायते म्हणे. मारीन मी, चला येतो.